आमचे प्रतिनिधी अमर गठारे आपल्या सोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। अमर, आपण बघतोय इथं लोटांगण मोर्चा जो आहे तो अडवण्यात आलेला आहे। पोलीस आणि जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्यामध्ये इथं आपण बघतोय कशा पद्धतीने वाद झाल्याचं दिसतंय। काय या संदर्भातली अधिकची माहिती? एकंदरीत बघितलं तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत हजारो युवकांना जो आहे मंत्रालयातर्फे आहे विविध विभागामध्ये रोजगार देण्यात आलेला होता। मात्र त्यांना 9 महिन्यानंतर जो आहे त्यांचा जो कालावधी संपल्यानंतर त्यांना जो आहे तो त्यांचा रोजगार गेला होत्यानंतर आज संपूर्ण राज्यातील विविध क्षेत्रात विविध विभागामध्ये शासकीय काम करणाऱ्या जे युवक होते त्यांनी आज विधानसभेवर जे आहे तो मोर्चा करण्यात ठरवलं होतं। तो त्यांचा जो संपूर्ण विदर्भातून जे राज्यातून जे लोक जे आलेले होते संपूर्ण यशवंत स्टेडियमवर गोळा झाले होते। मात्र पोलिसांनी जे यशवंत स्टेडियमचं गेट बंद करून घेतलं, त्यांना विधान भवनावर जाता आलं नाही। आणि एकाने बघितलं तर आता या ठिकाणी आम्हाला विधान भवनावर जाऊ दे, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचू द्या अशी जी मागणी आहे या ठिकाणी येत आहे। आणि एकाने बघितलं आता पोलिसांनी संपूर्ण पोलीस बळाचा वापर करून त्यांना या स्टेडियमच्या गेटवर बोलावलं आहे। आणि ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आंदोलक आणि पोलिसांमध्ये आतापर्यंत पाहायला मिळत आहे। एकाने बघितलं तर त्यांना आम्हाला पुन्हा जो आहे पुन्हा आम्हाला रोजगार शासन उपलब्ध करून द्यावा। 9 महिन्यानंतर शासन आमचं कितीतरी पुन्हा विविध विभागामध्ये आमचा विचार करणार होता। मात्र अजूनपर्यंत आम्हाला ऑर्डर दिल्याने असा जो आरोप आहे आंदोलन केला आहे। मात्र या ठिकाणी आता बघितलं तर संपूर्ण आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात हातापाई पाहायला मिळत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सरकारविरोधी जे घोषणा देण्यात होतं, मात्र या ठिकाणी आता पोलीस जे आहे पोलीस बळाचा वापर या ठिकाणी करत आहे। बिलकुल, आणि आपण बघतोय पोलीस आता बळाचा वापर करतायत, परंतु या तरुणांना समजावण्यासाठी काही प्रयत्न होत आहेत का प्रशासनामार्फत? कारण तरुण काही ऐकत आहेत असं दिसत नाहीये। मोठ्या संख्येने इथं तरुण आलेले आहेत, परिस्थिती चिघळू शकते। एकंदरीत बघितलं सकाळी 7 वाजतापासून जे आहे संपूर्ण महाराष्ट्रातून हे आंदोलक आहे या स्टेडियमवर गोळा होत होते आणि 1 वाजता त्यांचा जो मोर्चा आहे तो विधानसभेत झाला होता। मात्र पोलिसांनी त्यांच्यासोबत काही बोलणी केली, त्यानंतर त्यांना असं सांगितलं की पोलिसांचे जे प्रशासनाचे किंवा सरकारचे जे प्रतिनिधी आहे ते या ठिकाणी येतील व आंदोलकांसोबत बोलणी करतील। मात्र आता दुपारी 3 वाजून गेले, मात्र या ठिकाणी तो अजूनही कोणीही प्रशासनाकडून किंवा सरकारकडून या ठिकाणी आंदोलकांसोबत बोलणी करण्यासाठी आलेलं नाही। त्यामुळे आता आंदोलन जे आहे ते आक्रमक झाले आहे। बिलकुल, प्रशासकीय अधिकारी कोणी इथं येणार आहेत का या तरुणांची समजूत काढण्यासाठी? यावर काही तोडगा निघतोय असं काही दिसतंय का? विधिमंडळ एकीकडे सुरू आहे आणि त्यावेळेस आपण बघतोय नागपुरातच अशी परिस्थिती चिघळत चालली आहे। तर बघितलं जे आंदोलन होतं या प्रशिक्षणाचं, हे आंदोलनाची साधारणतः 1 महिन्याआधी जी संपूर्ण कल्पना आहे सरकार त्यांनी दिलेली होती। पूर्वनियोजित जो मोर्चा तो ठरलेला होता आणि यावर काहीतरी सरकारने तोडगा काढावा अशी जी मागणी त्यांनी केलेली होती। मात्र सरकारकडून कोणत्याही प्रकारे त्यांची दखल घेतली नाही। आता त्यांना पोलिसांकडून सांगण्यात आहे की काही वेळानंतर सरकारचे जे प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी येईल, तुम्ही त्यांच्यासोबत बोलणं करू शकता। मात्र अजूनपर्यंत पोलीस आलेले नाही, त्यामुळं यांची जे भावना आहे ते तीव्र झालेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की अजूनही पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठ्या प्रमाणात लढाई आता या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। पोलिसांच्या अंगावर गेलेले आहे। आपण या ठिकाणी पुन्हा वाहता जो आहे संपूर्ण आंदोलन चिघळताना दिसून येत आहे। मात्र अजूनही सरकारकडून कोणीही आंदोलकांमध्ये बोलण्यासाठी आलेले नाही। बिलकुल, आंदोलक जे आहेत त्यांना पूर्णपणे घेरल्याचं इथं सगळं हे दृश्य दिसतंय, त्यामुळे ही परिस्थिती आणखीन चिघळू शकते। इथं पोलिसांनी अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवलेली आहे का? पोलिसांचा बंदोबस्त कसा या संदर्भात काही माहिती? मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी दाखल झालेला साधारणतः 3 DCP या ठिकाणी झालेला आहे। सोबतच राज्यातील पोलीस बल सुद्धा आता बाहेरून पुन्हा मागवलेला आहे। मोठ्या प्रमाणात पोलिसांचं प्लॅटून आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। एकेरी बघितलं जे आंदोलक आहे त्या आंदोलकांमध्ये महिला जे प्रशिक्षणार्थी होते त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला पोलीस सुद्धा या ठिकाणी बोलण्यात आलेला आहे। आणि आता कुठेतरी जो त्यांचं जे संख्या ती आता पूर्ण पोलिसांची वाढत आहे। आता या ठिकाणी जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना पुन्हा स्टेडियममध्ये पुन्हा ढकलत मागं नेलेला आहे। आणि या ठिकाणी आता पोलिसांनी स्वतःचा वापर या ठिकाणी